नमस्कार, मी अरमान पठाण. आपण बघत आहात शार्प न्यूज. आपलं शहर, आपलं गाव, आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प न्यूजची टीम नेहमीच कार्य करत असते. नाशिक ग्रामीण पोलिसांची ऐतिहासिक कारवाई. 30 लाखांच्या 52 दुचाकी जप्त. आंतरराज्यीय टोळीचे 4 आरोपी जेरबंद. नाशिक मालेगाव. नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस दलाने मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांवर मोठा प्रहार केला आहे. पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील यांच्या आदेशानुसार मालेगाव शहरातील मोटारसायकल चोरीला प्रतिबंध घालण्यासाठी ही विशेष मोहीम हाती घेण्यात आली. अप्पर पोलीस अधीक्षक श्री तेकबीर सिंह संधू व सहाय्यक पोलीस अधीक्षक सिद्धार्थ बरवाल यांच्या मार्गदर्शनाखाली पवारवाडी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोनी श्री राहुल खताळ यांच्या पथकाने धडाकेबाज कामगिरी केली आहे. पवारवाडी पोलीस ठाण्याच्या पथकाने 20 नोव्हेंबर 2025 रोजी गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून 3 संशयितांना ताब्यात घेतले. यात शेख सारिक उर्फ साऱ्या, मोहम्मद शादाब उर्फ सिरिया आणि मुदत्सिर अहमद यांचा समावेश होता. पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आणि सदर मोटारसायकल विक्रीसाठी शफिकुर रहमान उर्फ शफिक टकल्या याला दिल्याचं उघड झालं. या आरोपींच्या चौकशीतून नाशिक जिल्ह्यासह इतर पोलीस ठाण्यांमधील मोटारसायकल चोरीचे एकूण 13 गुन्हे उघडकीस आले आहेत. मालेगाव तालुका, नांदगाव, येवला शहर, देवळा, छावणी तसेच अंमळनेर, जळगाव, भद्रकाली, नाशिक शहर आणि भिवंडी, ठाणे येथील पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यांची माहिती उघड झाली आहे. पवारवाडी पोलीस पथकाने एकूण 52 चोरीच्या दुचाकी हस्तगत केल्या असून त्यांची अंदाजित किंमत 30 लाख रुपये आहे. या पथकात सपोनी किरण पाटील, पो. हवा, राकेश उबाळे, संतोष सांगळे, निलेश निकम, उमेश खैरनार, विनोद चव्हाण, नवनाथ शेलार, सचिन राठोड यांचा समावेश होता. या उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस दलाचे कौतुक होत आहे. नाशिक ग्रामीण जिल्ह्यातील मालेगाव शहरातील मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्या यांच्यावर प्रतिबंध करण्यासाठी माननीय पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील सर आणि माननीय अपर पोलीस अधीक्षक मालेगाव श्री तेजबीर सिंग संधू सर यांना ना उघड गुन्ह्याचा आढावा घेऊन आम्हाला कारवाई करण्याचे निर्देश दिलेले आहेत. आणि मागच्या आठवड्यामध्ये गुरुवारी 20/11/2025 ला एक मोटरसायकल चोरीचा गुन्हा दाखल झाला होता पवारवाडी पोलीस स्टेशनमध्ये. नंतर आम्ही एक पथक तयार केले होतं. पोलीस निरीक्षक राहुल खताळ आणि API किरण पाटील यांच्या अगुवाईमध्ये हे पथक त्या मोटरसायकल चोरीचे गुन्ह्यामध्ये गुप्त बातमीदार मार्फत ये माहिती मिली की या बाईक चोरीचे मागे शेख सारिक उर्फ साया, मोहम्मद शादाब उर्फ सिरिया आणि मुदसीर हे 3 लोक आहेत. त्यांना आम्ही अटक करून विश्वासात घेऊन चौकशी केली आणि चौकशीमध्ये ते चोरीची कबुली दिलेले आहे. आणि नंतर ते आम्हाला सांगितले की आम्ही हे चोरीची बाईक शफिकुर रहमान उर्फ शफिक टकल्या यांना आम्ही दिलेले आहे. तो हे जो गँग आहे, आम्ही शफिक टकल्या यांची गँग आम्ही अटक केलेले आहे. आणि हे गँग मार्फत आम्हाला कुल 52 दुचाकी गाड्या पुढचे 3 दिवसमध्ये हे टीमने उघड केलेली आहे. आणि हे 52 बाईक आता तपासमध्ये आम्हाला हे माहिती मिली की हे जो 52 बाईक आहे हे वेगवेगळे 13 पोलीस स्टेशनमध्ये दाखल गुन्हे में हे मिसिंग आहे. तो हे जो टीम आहे याने आता तपास चालू आहे. पण हा मोठी कारवाई झाली. यामध्ये 52 मोटरसायकल आणि कुल 30 लाखचा मुद्देमाल मिळालेला आहे. या टीममध्ये पोलीस निरीक्षक श्री राहुल खताळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक API किरण पाटील, पोलीस हवालदार राकेश उबाळे, पोलीस हवालदार संतोष सांगले, निलेश निकम, उमेश खैरनार, विनोद चव्हाण, नवनाथ शेलार, सचिन राठोड हे लोक आहेत. मालेगाव येथील डोंगराळे गावामध्ये यज्ञा नावाचे एक अल्पवयीन 3 वर्षाची मुलगी आहे. तिच्यावरती 16/11/2025 रोजी गावातीलच एक नराधाम व्यक्तीने तिच्यावरती शारीरिक अत्याचार, बलात्कार करून दगडाने तिचे ठेचून अतिशय निर्घृणपणे हत्या केलेली आहे. त्या हत्येच्या निषेधार्थ संपूर्ण मालेगाव आणि त्यासोबतच महाराष्ट्रही
त्या घटनेचा जाहीर विरोध करतंय, निषेध करतंय आणि त्या आरोपीला फाशी व्हावी. त्या आरोपीला आम्ही म्हणजे सगळ्या जनतेचा विषय आहे की त्या आरोपीला चौकात फाशी झाली पाहिजे, उघड फाशी झाली पाहिजे, जेणेकरून ज्या महिलांवरती जे महाराष्ट्रामध्ये देशामध्ये अन्याय अत्याचार सुरू आहेत, त्या अन्याय अत्याचाराला कुठंतरी चाप लागला पाहिजे, कुठंतरी हे सगळ्या गोष्टी थांबल्या पाहिजे. यासाठी महाराष्ट्रातच या गोष्टीचा निषेध व्यक्त करताना अनेक ठिकाणी बंद केले जात आहेत, अनेक ठिकाणी मोर्चे काढले जात आहेत. मालेगावमध्ये आज सगळ्या जाती धर्माच्या व्यक्तींनी एकत्र येऊन हा मोर्चा काढून याचा निषेध व्यक्त केला होता. त्याच अनुषंगाने त्याच धर्तीवरती या यज्ञाला न्याय मिळावा, तातडीने न्याय मिळावा आणि त्या नीच आणि नराधम व्यक्तीला तातडीने फाशी व्हावी. ती केस अंडर ट्रायल चालून 3 महिन्याच्या आत तिचा निकाल लागला पाहिजे. ही कायद्यातली तरतूद असून सुद्धा महाराष्ट्रात गेल्या 2012 पासून जो पोक्सो कायदा आला त्यामध्ये एकाही आरोपीला आजपर्यंत फाशी झाल्याचं उदाहरण नाही आहे. म्हणजे हा कायदा फक्त जर कागदावरच खेळवायचा असेल तर तो कायदा अंमलबजावणी करून त्याचा आजपर्यंत कोणाला उपयोग झाला नाही. तर ही एक जी यज्ञाची मुलगी आहे, जी लहानसं लेकरू होतं, त्याला जगाची कल्पना सुद्धा नव्हती ज्या गोष्टींची, तिची आज निर्घृणपणे जी हत्या झाली, तिची त्या आरोपीची मानसिकता फक्त त्या मुलीला बलात्काराच्या नजरेने बघणे एवढीच होती. आणि त्या आरोपीचे आज सगळे पुरावे उपलब्ध आहेत, त्याचं DNA वगैरे जे काय असतील सर्क्युमस्टन्स एव्हिडन्स आज पोलिसांच्या ताब्यात आहेत. तर यासाठी त्या आरोपीला ती घटना करण्यासाठी अर्धा तास 5 मिनिटं लागले नसतील, मग आरोपीला फाशी देण्यासाठी किंवा आरोपीला शिक्षा देण्यासाठी 10-10 वर्ष कोणाची वाट बघावी. खरं नियोजन आहे आमच्या. आणि या मोर्चातून आम्हाला प्रशासनाला आणि न्यायव्यवस्थेला एवढीच विनंती करायची आहे की पुढच्या 1 महिना, 2 महिने, 3 महिने जास्तीत जास्त याच्यामध्ये कायद्यामध्ये तुम्ही पूर्वी IPC होती, भारतीय दंडविधान होतं, त्यामध्ये आता बदल करून कुठंतरी त्याच्यामध्ये भारतीय न्यायसंहिता नावाचा कायदा आणला आणि त्या न्यायसंहिता कायदा आणून सुद्धा जर आरोपीनं वचक बसणार नसेल तर तो कायदा फक्त कागदोपत्रातच ठेवायचा असेल तर त्या कायद्याला मग भविष्यामध्ये आम्ही लोकशाहीला मानणारे किंवा ह्या संविधानाला मानणाऱ्या लोकांवर सुद्धा आता आम्हाला आमचा स्वतःवर विश्वास राहिला नाही की न्याय मिळेल किंवा नाही मिळणार. तर आमची विनंती असेल प्रशासनाला आणि न्यायव्यवस्थेला की 3 महिन्यामध्ये कुठल्याही परिस्थिती आरोपीला फाशी झाली पाहिजे, अन्यथा त्या आरोपीला विद्रोही स्टाईलनं शिक्षा दिली जाईल. मग त्यासाठी आम्हालाही सर्वांना जेलमध्ये बसण्याची वेळ आली. आमच्या लेकी बाळींची इज्जत वाचवण्यासाठी आम्हाला जेलमध्ये जावं लागलं तरी 72 आरोपी आता इथून पुढे कोणाला सोडलं जाणार नाही. एवढं बोलतो, थांबतो. धन्यवाद. दिलीप बाळासाहेब बर्डे.